जंगल रस्त्यामधून घाट रस्त्यावरून तर त्यावेळी हे आम्हाला एक झाड दृष्टीला पडलं। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना नसेल सुद्धा। तर याला म्हणतात सीता अशोक। याचं जे सायंटिफिक नाव जे आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर याला म्हणतात सीता अशोक आणि किंवा आमचा जो अशोक याला बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आहे, पुराणामध्ये आहे, वेदांमध्ये आहे। तर ज्याला अशोक वृक्ष किंवा अशोक असं आम्ही संबोधतो। तर त्या अशोकाचं हे झाड आहे आणि त्याला ही अशी सुंदर सुंदर फुलं ही पहा, तुम्ही पाहू शकता त्याला अशी आलेली येतात। या आता हा त्याचा काळ आहे बहरण्याचा। तर आता हा महिना 2 महिने हा अशोक बहरेल आणि सर्वसाधारण लोकांना अशोक माहिती आहे, ते दुसऱ्याच झाडाला अशोक असं संबोधतात, पण तो अशोक नसून खरा अशोक हा आमचा भारतीय वृक्ष ज्याला अशोक म्हणतात किंवा सीता अशोक म्हणतात तो हा आहे। आणि सध्या अशोक म्हणून जो प्रचलित आहे तर ते बाहेरील प्रजाती आहे तर ती भारतामध्ये येऊन नंतर आता सगळ्या ठिकाणी शोभेकरता म्हणून तो लावला जातो। तर खरं सीता अशोक हे आहे। आणि मला आजपर्यंत नोट झालेली गोष्ट म्हणजे हे मी आजपर्यंत जेवढ्या ठिकाणी ही झाडं पाहिली तर प्रत्येक ठिकाणी त्याला पाणवठ्याच्या आजूबाजूलाच ही झाडं आहेत। आणि इथे सुद्धा हा आता नेत्रावळीवरून काणकोणला जाणारा आंबे घाटाचा हा मार्ग आहे आणि इथे पाहू शकतात आमची गाडी पण आहे। आणि इथे बऱ्याच ठिकाणी या वृक्षाचं इथे तुम्हाला ही झाडं दिसतील। हे पहा, हे सुद्धा झाड त्याचंच आहे, याला अजून फुलं आलेली नाहीत। अशी ही पुष्कळ झाडं या ठिकाणी आहेत। आणि हे पहा, इथे समोर एक आहे आणि अशी जर इथे पाहायला गेलो तर शेकडो झाडं तुम्हाला इथेही दिसतील। धन्यवाद।